kitchen we gather round. Fresh ingredients we have found. We're cooking simple every day. Healthy meals the joyful way. With a smile and a gentle hand, she shows us how to understand each recipe. वेलकम टू शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत अगदी नागपूर स्पेशल सावजी मटण. तर सावजी मटण कसे बनवायचं व याला कोणकोणतं साहित्य लागते ते या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत. खूप छान आणि टेस्टी असं हे सावजी मटण लागते. तर या ठिकाणी एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून आपण काही मसाले यामध्ये परतून घेणार आहोत. 2-3 दालचिनीचे छोटे तुकडे, 2-3 वेलची, 1 चक्रफूल, त्याचबरोबर यामध्ये 5 ते 6 लवंग टाकायचे आहे आणि यामध्ये 3 चमचे धणे टाकायचे आहेत. थोडीशी जायपत्री यामध्ये टाकणार आहोत. अगदी एकच तुकडा टाकायचा आहे. जर आपल्याकडे नसेल तर काही हरकत नाही, असेल तर छानच लागते. तर आता यामध्ये आपण मोठे जिरे टाकणार आहोत 2 चमचे. आता थोडं थोडं मसाला टाकल्यानंतर परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये खसखस टाकणार आहोत. खसखस टाकल्यानंतर परत हलवून घ्यायचं आहे व त्यामध्ये शहाजिरेही टाकायचं आहे. तोही 1 चमचा शहाजिरे टाकायचे आहे. शहाजिरे टाकल्यानंतर दगडफूल टाकायचं आहे. दगडफूल अंदाजे जे 4-5 पाकळ्या टाकायच्या आहेत व तेही चांगले हलवून घ्यायचं आहे. बारीक गॅसवर हा मसाला परतून घ्यायचा आहे. मसाल्यामध्ये आपण 1-1.5 चमचा डाळ टाकणार आहोत. यामुळे मटण छान मिळून येण्यास मदत होते. तर नागपूर साईडला याचा वापर सहज केला जातो. तर आता यामध्ये 2 चमचे तांदूळ टाकलेले आहे. तांदूळ टाकल्यामुळे ग्रेव्ही ही छान होते व त्याचबरोबर जास्त मसाल्याचा तिखटपणाही जाणवत नाही. तर अशा पद्धतीने यामध्ये 1 चमचा तीळ टाकायचा आहे आणि इथं बेडगी मिरची टाकलेली आहे. इथं 5 ते 6 बेडगी मिरची टाकायची आहे. बेडगी मिरचीमुळे जास्त तिखट होत नाही, पण आपल्या मटणला छान कलर येण्यासाठी या मिरच्या वापरायच्या आहेत. तमालपत्रीही 2 ते 3 यामध्ये टाकून चांगले भाजून घ्यायचं आहे. तर हा आपला मसाला तयार झालेला आहे. या मसाल्यामुळे थोडीशी मटणाला वेगळी चव येण्यास मदत होते. तर आता यामध्ये थोडंसं जायफळ किसून टाकायचं आहे. अगदी थोडंसं जायफळ टाकायचं आहे, कारण पूर्ण मसाल्याचा वास जाऊ शकतो, त्यामुळे जास्त जायफळ वापरायचं नाही. तेही चांगलं परतून घ्यायचं आहे. गॅस बंद करून तो मसाला कढईमधून काढून साईडला ठेवायचा आहे. तर आता अजून एक सोपं काम करायचं आहे. तर कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून या ठिकाणी 3 छोटे कांदे यामध्ये चांगले तांबूस रंगाचे होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. आता हा मसाला आपल्याला आधी करून घ्यायचा आहे. आपण मटण काही आधी शिजवून घेतलेलं नाही, त्यामुळे या मटणामध्ये मीठ व हळद टाकून चांगले थोडंसं मॅरिनेट करत ठेवायचं आहे. आता त्याचबरोबर हे कांदा आपला चांगला परतलेला आहे, तर तोही आता साईडला काढून ठेवायचा आहे. नागपूरमधील आवडीचा हा पदार्थ आहे. एकूण 32 पेक्षा जास्त मसाले यामध्ये वापरून हा मसाला तयार केला जातो आणि त्या मसाल्यामध्ये हे मटण बनवले जाते. थोडंसं तिखट आणि स्पायसी असा हा पदार्थ तयार होतो. आता यामध्ये सुका खोबऱ्याचा तुकडा गॅसवर
चांगला काळा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. पहा, तो थंड झाला की कट करून घ्यायचा आहे व त्याचे छोटे छोटे तुकडे करून तेही साईडला ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे पहिली प्राथमिक ज्या आपल्याला गोष्टी करून घ्यायच्या आहेत त्या या पद्धतीने करून घ्यायच्या आहेत. बऱ्याचदा हा पदार्थ इकडच्या लोकांना, पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना हा थोडासा स्पायसी आणि तिखट वाटू शकतो. तर यामध्ये भरपूर प्रमाणात मिरचीही वापरली जाते. टेस्टला हा थोडासा वेगळा आणि नेहमीपेक्षा आपण जे खातो त्यापेक्षा नक्कीच टेस्टला डिफरंट जाणवेल. कधीतरी हा वेगळा बदल म्हणून करायला काहीच हरकत नाही. तर यामध्ये आता आलं, लसूण आणि कोथिंबीर घालून हा मसाला तयार करायचा आहे. आता यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे आणि मिक्सरला याचं बारीक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तर हा मसाला आपला तयार झालेला आहे. आता जो आपण खडा मसाला पहिल्यांदा तेलामध्ये भाजून घेतलेला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत असताना थोडा थोडा करून टाकलेला आहे. आता जो आपण कांदा भाजून घेतलेला आहे तोही यामध्येच टाकायचा आहे. पहा, कांदा जास्त काळपटही भाजायचा नाही आणि जास्त कच्चाही भाजायचा नाही. अगदी लालसर रंग येईपर्यंतच हा कांदा भाजायचा आहे. तर यामध्ये खोबरंही टाकायचं आहे व खोबरं टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा ग्लास तरी पाणी ओतून तो चांगला बारीक करून घ्यायचा आहे. तर आता कढईमध्ये तेल टाकायचं आहे. आता नागपूरमध्ये हा पदार्थ खूप झणझणीत आणि स्पायसी आणि चमचमीत असा हा पदार्थ बनवला जातो. त्यामुळे तिथं जास्त तेलाचा वापर केला जातो आणि मटण म्हटलं तर थोडंसं तेलाचं माप चढतच असतं. त्यामुळे थोडंसं तेल टाकायचं आहे आणि नेहमीपेक्षा थोडंसं जास्तच तेल यामध्ये वापरायचं आहे. आणि जर तुम्हाला कमी तेलात करायचं असेल तरीही तुम्ही कमी तेल वापरून करू शकता. पहिल्यांदा जे आपण आलं, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण केलेलं आहे ते या तेलात परतून घ्यायचं आहे. कांद्याचा वापर हा मसाल्यामध्ये केल्यामुळे याच्यात आपण कांदा वापरलेला नाही. आता चांगला कच्चा वास याचा जाईपर्यंत, छान वास सुटेपर्यंत, तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि मग जो आपण मसाला बनवून घेतलेला आहे तो यामध्ये ओतायचा आहे. आता आपल्याला यामध्ये जर तिखट थोडं ॲड करायचं असेल तर तुम्ही ॲड करू शकता. मिरची पूड यामध्ये टाकायचं आहे. जेवढं आपल्याला तिखट हवं आहे त्यानुसार आपण लाल तिखट यामध्ये घालायचं आहे. तर आपण भरपूर मसाल्याचा वापर केल्यामुळे ज्या पद्धतीने आपण घरी चटणी बनवतो ती चटणी नाही घातली तरीही चालू शकते. तर यामध्ये आपण मिरची पूड वापरायची आहे. आपल्याला जेवढं तिखट हवं आहे त्यानुसार आपण मिरची पूड वापरणार आहोत. आपण यामध्ये ज्या मिरच्या वापरल्या आहोत त्या मिरच्या तिखटला थोड्या कमी असल्यामुळे आपल्याला वरून मिरची पूड टाकावी लागत आहे. जर त्या मिरच्या तिखट असत्या तर आपल्याला वरून मिरची पूड टाकावी लागली नसते. तर आता याला छान तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. पहा, चांगलं तेल सुटू लागलेलं आहे. आता हा आपला मसाला चांगला परतला गेलेला आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. अगदीच मीठ थोडंसं टाकायचं आहे कारण आपण मटणामध्ये सुद्धा मीठ हळद टाकून चांगलं ते मिक्स करून ठेवलेलं आहे. त्यामुळं मीठ हे अंदाज घेऊनच टाकायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे व परत ते छान परतून घ्यायचं आहे. परतून घेत असताना ते आणखीन चांगलं तेल सुटेपर्यंत हलवायचं आहे. ते खाली लागलं नाही पाहिजे. अशा पद्धतीने हा आपला मसाला चांगला परतून झालेला आहे. जेव्हा आपल्याला वाटेल की आता चांगलं तेल सुटलेलं आहे तर त्या क्षणाला आपण जे मटण मॅरिनेट करत ठेवलेलं आहे ते आता यामध्ये आपण
टाकून घ्यायचं आहे. तर जी चरबी असते ती आधी प्रथम टाकायचं आहे. चरबीमुळे आणखीन तेल रिलीज होण्यास मदत होते व बाकीचंही मटण यामध्ये टाकायचं आहे. या ठिकाणी एवढ्या मसाल्यामध्ये मी अर्धा किलो इतकं मटण तयार केलेलं आहे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाला कमी जास्त करू शकता. तर थोडंसं मीठही वरून टाकलेलं आहे. आता यावर एक ताट ठेवायचं आहे व ताटावर पाणी ठेवायचं आहे. आता आतून चांगलं पाणी सुटेपर्यंत ह्याच्यावर झाकण असं झाकून ठेवायचं आहे आणि मटणाचं पाणी जेव्हा रिलीज होतं त्यावेळेला तेही चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यातील पाणी आटल्यानंतरच मग वरील ताटावरील पाणी त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. तोपर्यंत पाणी ओतायचं नाही. मटण ज्या वेळेला त्याच्यातील पाणी रिलीज करतं त्याची टेस्ट खूप छान येते आणि त्याच्यात थोडंसं 20% तरी मटण चांगलं शिजलं जातं. आणि आता त्यातील थोडंसं पाणी कमी झाल्यावर जे ताटावरचं पाणी आहे ते यामध्ये ओतून घ्यायचं आहे व थोडा वेळ चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आता आणखीन त्याच्यावर थोडासा वेळ झाकण ठेवून शिजवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता आपल्याला जर वेळ कमी असेल, असं शिजवता येत नसेल, तर आपण कुकरमध्ये 3 शिट्टीमध्ये हे मटण अगदी छान शिजते. तर आता हे आपलं कुकरमध्ये शिजवल्यामुळे हे मटण आपलं झटपट तयार झालेलं आहे. तर तुम्हाला जर भरपूर वेळ असेल तर तुम्ही ओपनलीही शिजवू शकता. आता थोडा वेळ कमी असल्यामुळे हे मटण मी कुकरमध्ये ते टाकून चांगले शिजवून घेतलेले. अगदी 3 शिट्टीमध्ये अगदी व्यवस्थित हे मटण शिजलेले आहे. अगदी थोडासा काळा रंग, थोडासा लाल रंग अशा पद्धतीचं हे आपलं मटण तयार झालेलं आहे. टेस्ट खूप भन्नाट झालेली आहे. तुम्ही एक वेगळा प्रकार म्हणून नक्की करून पहा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर इतरांनाही शेअर करा. जर अजून तुम्ही शीतल्स कॉर्नर या कुकिंग चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येण्यास मदत होईल. तर फ्रेंड्स, कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय.